तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज ना शेतातली कामं करायची ती कामं म्हणजे तशी काय कामं नाही ती की काय इकडं बेड सोडलं तर आता लॅटर वगैरे हातरात येतं बघा तुम्ही पण. काकानं पाईप न्यायला बोलवलं मला तिकडं. कसा पाईप न्यायचा बघा बघा, दोघं जण तुकडं पडले पाईपाचं. गाईज बघा आता ही पाईप न्यायचा उचलून तिकडं तिकडं वरच्या रानात. बघा काय आता पाईप न्यायला लागला तिकडे रानात. ऊन तर लय लागायला लागले, आता तर 8:30 वाजले त्या. ऊन बघा कसलं पडले. कुठं कुठं इकडं काय तर काय आणला बघा पाईप आता इकडं ठेवा. गाय आता एक पाईप आणला, ती पाईप का पुरला नाही. आता अजून दुसरा पाईप आणून चाललो आम्ही खाली. चला तुम्हाला दाखवते. गाईज आपण आलेलो आहे आता आपल्या आंब्याच्या झाडापाशी. बघा किती छान आहे, सावली तर लय भारी आहे माहिती आहे का. जरा इथनं जाऊ वाटी नाही बाहेर जावं तेवढं काम करायचं आहे. गाय दुसरा पाईप उचलून घेतलेला आहे. आता झालं मी काका गायच आता आणलं पाईप. तर पण अजून एक पाईप पण पडते, अजून एक पाईप आणला लागतो जाऊन तुकडं जॉईंट करून हात मला आता दमले तुम्हाला बसू तिथं सावलीला. गाय काका आता लाटू करायला मी घेऊन चालले. अशी काम करावं लागते शेतातले. तुम्हाला ते काम करा शेतातले, आम्हाला येते बघा. शिट्टी वाजली नाही माझ्या कशी. काहीच बघा आमच्या मोटरचं पाणी वरचं एवढं मारा लागले स्पेशल. आता त्या दिवशीला थोडं दाखवत होतं का नाही, मग तेव्हा मोटर चालू केली तिला विषय झाला म्हणून. आता थोडं बघा पाणी आमच्या बोरला किती बक्कळ आले. कसं आहे हिरव्याशा छायेमध्ये. आता मला नाही त्या कामात. काका लेटराला गेलं तोपर्यंत मी पाणी पिलं बोरचं. कसलं वाटतं येतो ना तेवढ्यावर मला एक गाणं आहे. आम्ही कष्टाळू शेतकरी, आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची गाईज बघा मला इथे फोड आला हाताला. कशाने आला माहित नाही पण आला. गाईज बघा आमचा काका कसा डबा बांधा लागला बघा. असं डाबा बांधते ती आमच्या इकडे माहिती आहे तुम्हाला. कामाला जाताना एक फडका हातरते ती खाली, त्यावर चपाती टाकते ती, त्यावर परत त्याला काहीतरी भाजी असते डब्यात टाकते ती. दोघे जण हसावं लागली तिथं बसून. दोघे जण मिळून बसून हसावं लागले. काहीच आता मोटर बंद करायला आली की मी. मोटर पाणी कमी मारायला लागले त्यामुळे बंद करायला आले. आता चला कधी कशी बंद करते मोटर. तुम्हाला येत नाही पण कोण शेतकरी त्यांना येते. शहरातल्यांना काय करायला लागले मोटर कशी बंद करायची बसून. मला बी काय माहीत नव्हतं, शिकावं लागतं आता थोडं थोडं. बघा पाणी किती कमी झालं. आता मोटर बंद करावं लागते. मोटर फिरून फिरून जळते, मग त्याला भरून आणावं लागते. असं होते मग कमी येतोपर्यंतच. गाईज बघा मोटर अशी बंद करायला बघा. मी मोटर पहिल्यांदाच बंद केली पण मला आली करायला. गाईज लॅटर हातराचं प्लॅनचं होतं 4 वाजता, पण आता 9ने आले की मोटर चालू करणार आहे. मग पाणी कसं काय करणार ती जोडाजोडी करायची, त्यामुळं आता आम्हाला लॅटर हातरावं लागलं. मला नाही आलं. चला दाखवते तुम्हाला. गाईज काका असल्यावर मला काय काम नसते, पण ही आता आई असली आहे ना, ही नुसतं लॅटर घेऊन ये म्हणताना इथं मला सांगायला लागली लॅटर मला उचलत नाही तिला. 7 आणतं तिला एवढं येत नाही का आता करायला. मला म्हणते ये बघा काय तर मी लॅटर घेऊन चालली आहे. काय लय अवघड आहे बाबा. काका सकाळी एवढं उशीर होतं. काकानं मी होतं, काकानं मला एक काम लावलं नाही, नुसतं लॅटर घेऊन पळत होती मी. आई दादा आई बघा सगळं काम मला सांगायला लागले. आपण काय करतो बरं तिथे एका जायचं तुम्हाला सगळं. इथं महाग उभं आहे, मला म्हणते सरा 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 जा. कसं जाय सांगा आता फोन लागला एवढं मोठा. पण ते आल्यावर सोडतात त्यामुळे एवढं करायला लागले. कष्टाचं काय केलं नसतं. 4 वाजता केलं असतं निवांत. त्यात होऊन आलं की कामावरनं जोडते. लाईट 1-1:30 वाजेपर्यंतच लाईट आहे वाटतं. त्यामुळं चला करता तेवढं हातरून घेतो पटापटा. ऊन लागायला लागतं. गाय फायनली हातरून झालं बघा लॅटर. थोडं थोडं इथं काही ही एवढं कमी पडलं आहे एवढं. आता ह्याला एक लॅटर कट करायचं, सगळ्यांना थोडं थोडं असं जॉईंट आणून जॉईंट करायचं सगळ्याशी. आणि आमच्या टकलू शेटचं आगमन झालेलं आहे, कामावरून आलेलं आहे. बघा कसं चालले. गाईज थोडं बसावं म्हणलं, जर आता जर लॅटर हातून आलतो आम्ही, थोडं बसा म्हणून मग घरात सुद्धा गेली नाही. घरात जाऊन आता महागारी आल्यासारखं झालं. तोपर्यंत ही लगे आला घोड्यावर बसून. आता याच्या संग अजून काम करायचं आहे आम्हाला.
काय आता काम लावतो काय माहिती आम्हाला, बघायचं आहे तुम्हाला काय काम लावतं, चला मला पण दाखवते. तर गाईज आता आम्ही चाललो ना ती लँटर दोन काय काय असते की त्या थोड्या जोडीच करायला, तसं लहान चालला होता इसगावला. चला तुम्हाला दाखवते. तर गाईज त्यानंतर आम्ही इसगावमध्ये गेलो आणि इसगावमधून जाऊन ती चावी, तोट्या, जॅनर, सगळं पाईप सोल्युशन वगैरे सगळं यांच्याकडे भेटतं बरं का. एकदा विजिट करा यांना. बघा आम्ही सगळं घेतलं, ते मी कसं भरत होते बघा. मग घेतलं का कॅरीबॅगमध्ये सगळं बांधून आणि चाललो बघा आता. हा इकडे सगळं आणि इकडे मागं जातो आतमध्ये दुसरी वाट आहे आमच्याकडे. घ्यायचाच माघारी चाललो का वाईट लबरं घ्यायची राहिली तुम्हाला, फिरून लबरी आली. उन्हापासून संरक्षण भेटण्यासाठी आम्ही तोंडाला बांधलेलं आहे. गायचे नवण्या लब्बर बसावं लागले त्या ह्याच्या पैपाच्या ह्यात हॉलमध्ये. हे जॅनर आहे ना, पाकळी तोटीचं जॅनर आहे बघा. त्याला जर थुका लावत असतो. उन्हानं पगळून चाललंय सगळं, एवढं ऊन पडायला बेकार. बसलं बघा फायनली. त्यानंतर असा पैपाचा तुकडा लावायचा एक, त्याला तुटी बसवायची. आता झालं तयार. आता त्याला ही लावायचं, ती इकडची ही उन्हाळी दिसते ना, ही बघा ही लावायची, ही ह्यात लावायची. कसं आहे बघ, हुशार आहे आमचं नाव, हुशार आहे. आतच गाठले ना आता बघा. ह्या आत गेलं पाणी तर थोडं ना पाणी कडे निघते मग. गायच बघा आता ही तुटी अशी जोडायची असते, मला जोडायला सांगितलं. कुणीकडे बाजू कुणीकडे जोडायची असते ना. गाय कसं आहे बसत ना तुटी. चला आता मला दुसरं दाखव. आता ही एक पाईप पण खालचा एक पाईप जॉईंट करायचा आहे. आता बघा ह्यासाठी सूर्यच्या मधाला चालू आहे. तर सूर्यजन असं आतनं हात लावून ती काढत करते ते बरोबर. हे 2 पाईप जोडायचे आहेत. ऊन लागायला लागले, ऊन लागायला लागले बाबा. काय करा आता, दुपारासंग यावं लागतं इकडं खाली. त्याला होल पाडून चाललंय मी, त्यात जंटर घालायला लागले, ती पैपा जोडायला लागले, तोटी लावायला, चावी लावायला लागले. म्हणून म्हणते शाळा शिका, नोकरीला लागा, काम शेतात करू नका. नाही शेतातच करा, शेतातच परवडते आपल्याला काम. असंही अडकून जर बसलं तर असं करा, त्याला डायरेक्ट ना असं आपण वरून दाबाच थोडं असं आत जातं ते आत. असं दाबा लागतं, जरा ताकद लागते. जाते आत. त्या पहिल्याच गेलं आतमध्ये, पण पाणी सोडताना जरा हे करून सोडायचं, आत निघते, त्या आतली अडकले निघते सगळे. गाय तिकडचं काम डन झालेलं आहे, आता तिकडच्या कामाला जावं लागतं. त्याला ते कसलं ऊन पडले बघा. गाय ये मेरा भाई है, ये यहाँ पे मैं बैठी हूँ, हम दोनों पाइप जोड़ रहे. झोपते आता, चला झोपते थोडा वेळ, मोबाईल बघत झोपते थोडा वेळ, दाखवते तुम्हाला. तर काय तुम्हाला म्हटलं बघा मी झोपती, तर झोपली नाही. व्हिडिओ शूट करायला उठली, सगळं आवरलं, व्हिडिओ काढलं, शूट वगैरे झालं आणि आता बसले. आता आई मला लागले जाऊन चल शेळ्या सोडून दी, असं कर तसं कर. आईचं काम ऐकायचं, तर काय राहील ते कामं बघायचे. खाऊन झोपत आहे म्हणते नसतं असं म्हणायचं. आता मला म्हणते नाळपर्यंत शेळ्या सोडून ये. काय काम नाही म्हणते अजून. येत नाही जागा मला ही वाटतं कटाळा युट्यूब काम करायला लावली ना अजून तू उठून चल. तर गाईज कशा आहे तुम्ही सर्वजण. गाईज आज एवढ्यात नाही जाणार मी. आई चालली शेळ्या मला म्हणून ती शेळ्या सोडू लागली, तिकडे सोडू लागली. मी मला जावं आज तुमच्या म्हणलं काम करून गेली. आता एकटीच घेऊन शेळ्या हिंडवायला. त्यानंतर मी गाय जरा पडली होती आडवं थोडं, तोपर्यंत आई आली ना. आई मला म्हणली गोटी शेळ्या बांध. बघा आता पाणी पाजवा लागले याला, आई झाडून काढायला लागले, बांधते आता हिला. इथं गुरं आणली, आता घरापुढं गुरं आणली, तर खाली गवत झालं नाही त्यामुळे. तर काय काय लोकांचं काय झालं माहिती आहे गाईज, फॉलो करतात बरं का, आणि त्यांना म्हणजे काय वाटते परत ना काय माहिती अनफॉलो करून टाकतात परत. मग तो मला त्यांना एवढं सांगायचं की तुम्हाला अनफॉलोच करता सुद्धा तुम्ही फॉलोच कशाला करता.
अरे 2 पल की खुशी तुम्हें देखी नहीं जाती क्या. एक फॉलोअर्स वाढणार तोपर्यंत एक गेलेला आहे, एक वाढणार तोपर्यंत दुसरा गेलेला आहे. अरे मी आता घरापासून इथपर्यंत गाडी आणली बरं का. जाते ती घे. मला भीती वाटायला लागली होती, तसंच मी घेऊन आणली गाडी. आणि आता काका चालवायला गाडी आमचा. तू बघलाय का काय चालवली. मला ब्रेकच लागला. इकडचं साईड चालत असते ना ती, काय म्हणते त्याला, इकडचा ब्रेकच लागला. मग पलीकडचा ब्रेक दाबला आणि काकान धरलं मागणं. उतरली गाडीवरून, काका गाडी घेऊन चालला गावात पाण्याला. गाडी गावात होतं पाण्याला, लाईट गिराम बसला आता ग्रामपंचायत पैसे. तर गाईज आता गावातून पाणी घेऊन आलं आणि आता चाललं रानात. ती मोटर ती काय म्हणते त्याला, ती पाईपा ती नीट जोडल्या त्या माहिती बघायला चाललं आता. मेन काका नवण्या. शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागते बघितलं का तुम्ही. दिवसभर तसल्या उन्हात कष्ट करून आता असल्या रात्रीच्या अंधारात बॅटरी नाही फिटरी नाही तसंच चालली आहे थोबाड घेऊन वर कर. तर तुम्हाला दाखवते मी अजून रानात जायचे तर मला ओरडून सांगते ती नवण्या ओरडून सांगायला तिथे खालच्या घरी जा मारतूला घेऊन ये मारतून. त्या खालच्या घरी अंधार आहे सगळ्या लाईट बीट नाही. तिकडच्या घरी हायला तिकडच्या घरी लाईट काढली होती नांगरताना. तर बघू आता बॅटरी लावावं लागते काम बघायचं जरा. मिल गया अब लेके जाएंगे उसके पास, मेरे भाई के पास जाएंगे, मोठे भाई के पास. काही मस्त असं वारं सुटले, भारी वाटायला लागले, भारी वाटायला लागले. गावात अशी हवाच लागत नाही त्यामुळे गावात नको वाटतं राहायला. शेतात बघा किती मस्त वाटते, हवाच हवा. चहा बी देखो हवा हवा. गायला आमचं नाव नाही काय म्हणते माहिती का, 9-8-17 कुठल्या शाळेत होतं तू. कुठल्या शाळेत होतं 9-8-17 काय पैपाचं जोडाजोडी करायला लागेल ह्यांनाच माहिती काय करायला लागेल ती. इकडं नाव नाही आता काय गायला आमचा बोर बघा. रात्री येताना वाट काय सापळीचं गाड्याचं जरा सांभाळून येत जावा. चप्पल बिप्पल घालत जावा पायात आणि नीट येत जावा चांगलं खाली बिडी बघून. बघा तिथं पैप जोडा लागेल काय तू ही काय ही दुपारी ठेवलेला आहे आम्ही. नटायच्यात नट असं जोगाड करायचं असतं. फिरून नट लावला वागानं अशी ताकद लागते. एकच बस काय रे मला नट गावलं बघा. हे आहे आता नट घुमवला होता आणि आता मला हुडका लावलं. मी हुडकल्यावर नट गावला ह्यांना. आता त्यांना नट गावत नव्हता बघा काय मी नट हुडकला एवढ्या अंतरात. जरा तोंड बघा येतो तोंड भिकार. मी हाय म्हणून तुम्हाला हाय सगळं ना तर काय नाही गाईज बघा. या अशी नट लावली त्या आतमध्ये याला तिथे चांगला एक गजरावं लागते चांगला. आणि ती काय आता इथं नट बसवली इथून बांधून का करायचा तो वडून गजरा काढायचा ह्याला म्हणते ती डोकं. गाईज आता जॉईनर जॉईंट करत चालू आहे. नाही काय डोकं वापरलं का मला सांग बघू जरा. जवळनं केल्यामुळं केलं नेट इथं आधीमध्ये केलं का इथे चक्कर बसत नाही. जवळच्या जवळ केलं गावाला असं आहे होय. ही घट्टपणा ह्याला तिथनं थोडं कापलं त्याला हात लावून इथं इथं हे गुंडी तिथनं मधनं कापलं पिचकते होय निघतंय. आपल्याला ही बसत नाही बसत नाही दुसरं बाकी होत नाही. बघा काय असं डोकं वापरलं. तुम्ही बी करा म्हणते आमच्या म्हणण्याचं तुझ्याकडे डोकं सांगते मन घे माणसं बघते यहाँ के रॉयल शेतकरी आहे हम शेतकरी. हे देवा एवढं आमची काका नवण्या आई आम्ही एवढं कष्ट करायला लागलं ह्याचं फळ आम्हाला काहीतरी चांगलं द्या. जर त्यावेळेस टमाट्यात बी घोटाळाच होते कांद्यात बी घोटाळाच होते काय करा काय बी करा त्यात आमचं नुसतं लॉस व्हायला लागलं. काय तर एवढं देवानं कुठली काय कसली सत्वपरीक्षा बघायला लागलं काय माहिती आमची असली घाण कशात बी यशच मिळणार नाही. पण आता मला गॅरंटी आहे जकोबा ह्या वर्षी आम्हाला चांगलं काहीतरी देणार आहे. जकोबा आहे आमचं जकोबा. मी आता ऊन लागत असते असं बांधून बसते पण भारी वाटतं असं बांधून मला म्हणून मी बांधले. आता आईला पाणी घेऊन यायला सांगितले मी मॅन करू जरा काय मी आईला पाणी घेऊन यायला सांगितलंय. आता आई पाणी घेऊन यायला लागली आमची. आली बघा आई आली थांबा तुम्हाला दाखवते. आईने पाणी आणलेलं आहे बघा.
तर गाईज आमचा असं चौघांचं म्हणजे कुटुंब आहे एक सुखी संसार असं तुम्ही करत असेल तर सांगा बघा किती बॅटर आलं किती भारी दिसते मी नाही दाखवलं बघा गाईज लावली सगळं पण तरी दोन्हीचं लई पाणी किती तरी लावलं काम कमी पण पाणी जास्त प्याले नवला लावली दोन्हीचं पाणी तरी जास्त तर गाईज फायनली आमचं काम डन झालेलं आहे. आम्ही हात धुवून आता जेवायला बसणार आहोत जेवण करणार आहोत जेवण झालं की झोपणार आहोत. आता नेक्स्ट व्लॉग तुम्हाला उद्या दाखवू थोड्या अजून आज मी पोस्ट नाही आता जेवण करून झोपणार आहे. तर गाईज कसा होता माझा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. मी आज काल दिवसभर शेतामध्ये कामं वगैरे केले त्याचा व्लॉग आज टाकणार आहे मी. तर बघा तुम्ही मी कशी कामं केली ती कसं काय काय केलं आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि असा होता माझा आजचा व्लॉग. बाय टेक केअर.